नमस्कार, गायत्री रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याच्या घाऱ्या। चला तर मग बघूया त्याला लागणारं साहित्य आणि कृती। 1 वाटी मी लाल भोपळा खिसून घेतलाय, 1 वाटी गूळ मी बारीक चिरून घेतलाय, 1.5 वाटी गव्हाचं पीठ, थोडेसे तीळ घेतलेत मी, वेलची पावडर आणि मीठ। एका ताटामध्ये आता आपल्याला भोपळा खिसलेला घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे। भोपळा जर जास्त गोड असेल तर गूळ कमी टाका। आता हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि मिक्स करून त्याला एक 5-10 मिनिटं ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित गूळ वितळेल। गूळ वितळल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचे पीठ टाकायचे, ते व्यवस्थित मळून घेऊया। आपल्याला लागल तसं पीठ टाकायचं आहे। त्याच्यामध्ये अजून अर्धी वाटी पीठ आपल्याला लागणार आहे, तेही त्याच्यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित कणिक भिजवून घेऊया। या कणकेला थोडंसं तेल लावूया आणि एक 10 मिनिटं झाकून ठेवूया। आता त्याचा एक मोठा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि थोडा लाटायचा आहे तो। थोडा लाटून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती तीळ लावायचेत आणि ते दाबून लाटायचे, म्हणजे तीळ आपल्याला व्यवस्थित चिकटून जातील त्याला। दोन्ही साईडून आपल्याला तीळ लावायचं आहे आणि एक मोठी पोळी लाटायची आणि त्याची छोटे वाटीने आपल्याला पुऱ्या काढून घ्यायचेत। आता तेल गरम झालेलं आहे। गरम तेलामध्ये आपण आता पुऱ्या टाकूया, व्यवस्थित तळून घेऊया त्याला। हे बघा, आपल्या घाऱ्या बनवून तयार आहेत। घाऱ्या बनवून तयार आहेत। जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।